जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 9 गुणरूप नाम समास दुसरा ब्रह्मनिरूपण नाम श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ। जय जय काही साकार दिसे ते ते कल्पांती नासे स्वरूप ते असतची असे सर्व काळ। श्री समर्थांनी आम्हाला ब्रह्माचं स्वरूप समजून सांगितलेलं आहे। परब्रह्म कसा पाहावा, परब्रह्म आम्हाला ओळखता यावा, परब्रह्माची आपल्याला जाणीव व्हावी आणि मी परब्रह्म आहे याची अनुभूती व्हावी, यासाठी नानाविध प्रयत्न समर्थांनी केलेले आहेत। साधकांनी यासाठी या समासाकडे विशेष लक्ष द्यावं। आणि समर्थांनी मागच्या समासामध्ये आशंका नाम या समासामध्ये भगवंताची लक्षणं, परब्रह्माचं लक्षण आणि त्या लक्षणांचा विस्तार शब्दानुसार वस्तीनिष्ठ पद्धतीने केलेला आहे। आणि आता या समासामध्ये समर्थ विस्तार समर्थांनी इथे सांगितलेला आहे। मागच्या समासात प्रश्न विचारला उत्तर दिले, परंतु आता या समासामध्ये तसं केलेलं नसून त्यांनी विस्तार केलेला आहे। आणि तो जो विस्तार जर आपण समजून घेतला तर भगवंताचं स्वरूप आपल्या लक्षात येईल। म्हणून म्हटलेलं आहे, जे जे काही साकार दिसे ते ते कल्पांती नासे स्वरूप ते असतची असे सर्व काळ। समर्थ म्हणताय जे जे काही साकार दिसे, जे जे म्हणजे साकार दिसे, जे जे याचा अर्थ सर्व, जे आमच्या डोळ्यांना दिसते ते ते सर्व, ज्याला आकार प्राप्त झालेला आहे। आकार कशाला प्राप्त झालेला आहे तर जगात तुम्ही नजर टाका, कुठेही नजर टाका, ज्या आपल्या डोळ्यांना दिसणाऱ्या कुठल्याही वस्तू असतील, गोष्टी असतील किंवा कुठल्याही प्रकारच्या व्यक्ती असतील, कुठल्याही प्रकारचे जीवजंतू प्राणी मात्र असतील। म्हणून समर्थ म्हणतात, पृथ्वीमध्ये जितुकी शरीरे तितुकी भगवंताची घरे, जितुकी शरीरे तितुकी मंदिरे कळली पाहिजे। पृथ्वीमध्ये अनंत प्रकारच्या आकारांच्या रचना आहेत। घरं दिसतात, डोंगर दिसतात, नद्या दिसतात, पशुपक्षी दिसतात, झाडं दिसतात, फळं दिसतात, फुलं दिसतात, रंग दिसतात, माणसं दिसतात, पंचमहाभूतांनी नटलेल्या सगळ्या पृथ्वीमध्ये असलेल्या सगळ्या गोष्टी आम्हाला दिसतात आणि त्या सगळ्या साकार आहेत, याचा अर्थ त्याला आकार आहे। आणि समर्थ म्हणतात, ज्याला आकार आहे ते ते कल्पांती नासे, ते ते कसं आहे ते ते कल्पांती, ते ते म्हणजे याचा अर्थ एकही शिल्लक राहणार नाही। म्हणून आम्ही त्या आकारात अडकू नये आणि त्या आकाराच्या बाहेर पडलं पाहिजे। आणि आकार कसं नष्ट होणार आहे आणि माणसं सगळे आकारामध्ये अडकलेले आहेत आणि आकारामध्ये भगवंत नाही आहे। महत्वाचा मुद्दा आहे, आकारामध्ये भगवंत नाही आहेत। आणि म्हणून म्हटलं आहे की जे जे काही साकार दिसे ते ते कल्पांती नासे स्वरूप ते असतची असे सर्व काळ। स्वरूप आहे म्हणजे भगवंताचं रूप आहे, भगवंताचं जे निज रूप आहे ते जसं आहे तसं ते कायम राहणार आहे। म्हणून म्हटले ते असतची असे, म्हणजे आजही आहे, उद्याही राहणार आणि कालही होतं, ते असतची असे म्हणजे असतची असे, ते कायम राहणार आहे। त्यामध्ये आपण रममान व्हा। आकारामध्ये आम्ही आपलं मन रमवतो, पण भगवंत निराकार आहे, म्हणून निराकार ते परब्रह्म आहे आणि आकार हे मायेचं स्वरूप आहे, ते मिथ्या आहे, ते नष्ट होणारा आहे। जसा माठ तयार केलेला आहे आणि तो तयार करणारा जरी भगवंत असला तरी तो तयार केलेला आहे, तो माठ फुटणारच आहे। म्हणून तो म्हटला आहे की आकार नष्ट होणार आहे। गोरक्षनाथ महाराज एकदा फिरत असताना ते एका स्मशानाच्या जवळून जात होते। त्या स्मशानामधून कोणाचा तरी रडण्याचा त्यांनी आवाज ऐकला। त्यांना असे वाटले की कोण रडते आहे, जरा जाऊन पाहावे, म्हणून गोरक्षनाथ तिथे गेले। मच्छिंद्रनाथ महाराज त्यांच्या सोबतच होते। दोघेही तिथे जाऊन पाहतात तर त्या नगरीचा राजा, जो त्या नगरीचा राजा होता, तो तिथे रडत होता। आणि त्याला पाहिल्याबरोबर त्याला विचारलं गोरक्षनाथांनी की काय हो, तुम्ही का रडता आहे तेथे? बाजूच्या लोकांना त्यांनी विचारलं। ते म्हणाले, बाजूची लोक जी होती ते म्हणाले की त्यांची पत्नी मरण पावली आहे। गोरक्षनाथ काहीही बोललेले नाही। ठीक आहे म्हटले, बाजूला एक माठ ठेवलेला होता पाण्याचा, त्यांनी तो माठ एका दगडावर आपटला आणि तो फुटला। आणि फुटल्याबरोबर ते मोठ्याने रडायला लागले, कारण इकडे तो रडत होता, जो नगरीचा राजा होता तो रडत होता। त्यांच्या पत्नीचं नाव होतं पिंगला
आणि तो राजा होता, तो म्हणत होता, हाय मेरी पंगला, हाय मेरी पिंगला, तू माझ्यावर किती प्रेम करत होती, माझी किती काळजी घेत होती आणि मला तू सोडून चालली. असं म्हणून तो राजा मोठमोठ्याने व्याकुळ होऊन रडत होता. महाराजांनी त्याच्या आपल्या हातात जो माठ घेतला होता तो खाली टाकला आणि गोरक्षनाथ सुद्धा मोठमोठ्याने रडायला लागले, हाय मेरे मडके, हाय मेरे मडके. आणि ते भर्तृहरीने म्हणजे त्या राजाने त्यांच्याकडे पाहिलं की माझ्यापेक्षा असा दुःखी असा कोण आहे की जो माझ्यापेक्षा मोठ्याने आवाज काढून रडत आहे. जरा नजर टाकली आणि त्यांच्या लक्षात आलं त्या राजाच्या की याच्या हातातला माठ खाली पडलेला आहे आणि माठ फुटल्याने हा रडतो आहे. भर्तृहरी महाराजांच्या जवळ गेले, म्हणजे जे राजा होता तो महाराजांच्या जवळ गेला, गोरक्षनाथांजवळ आले आणि त्यांना म्हणाले, राजा म्हणाला की काय झालं? ते म्हणाले, काही नाही, माठ फुटला. तो म्हणे, फुटणारच होता, तो माठ आहे ना, त्यात एवढं काय रडण्यासारखं? तो म्हणे, या माठाचा मला खूप उपयोग होता. गोरक्षनाथ म्हणाले की या माठाचा मला खूप उपयोग होता, याचा फायदाच फायदा होता. याच्यात मी पाणी पित होतो, मला शीतल जल याच्यातून मिळत होतं आणि मी किती वर्षापासून हा सांभाळून ठेवला होता. आता तो फुटला, मी काय करू? तर म्हणे, माठ फुटणारच होता. राजा म्हणाला की माठ फुटणारच होता, कारण ती फुटणारीच वस्तू होती आणि ती फुटलेली आहे. ती वस्तू तुटणारी आहे, नष्ट होणारी आहे, म्हणून नष्ट झालेली आहे, त्यात काय एवढं रडण्यासारखं? गोरक्षनाथांनी तिथे त्याला उपदेश केला. राजा आला गोरक्षनाथांना उपदेश द्यायला, परंतु समर्थांनी गोरक्षनाथांनीच त्यांना उपदेश केला की म्हणे, बाबा हेच लक्षात घे, हेच मी तुला सांगायचा प्रयत्न करतो आहे की तुझी पत्नी गेली याचे तुला दुःख होते, तसं माझा माठ गेल्याचं मला दुःख होतं. जसा माठ हा नाशिवंत आहे तसा हा तुझ्या पत्नीचा देह सुद्धा कसा आहे? नाशिवंत आहे. त्याचा सुद्धा एक दिवस नाशच होणार होता, फक्त तुझ्या इच्छेनुसार तो नष्ट होणार नव्हता, तर त्यांच्या कर्मानुसार तो जाणार होता. तो देह निघून गेला आहे, तो पंचभूतामध्ये मिसळून गेलेला आहे, आता रडण्याचं कारण नाही. त्यावेळेस त्यांनी गोरक्षनाथांना आपले सद्गुरू म्हणून मानले आणि पुढे त्यांनी आपल्या दुःखाला सावरलं आणि मग त्याच्या लक्षात आलं की या जगामध्ये जे डोळ्यांनी दिसते आहे ते आज ना उद्या कोणत्या ना कोणत्या कारणाने ते संपणार आहे. अहो, जिथे मी स्वतः संपणार आहे, मी म्हणजे माझा देह, मुळात मी म्हणजे माझा देह नाही आहे, परंतु आम्हीच हे मुळात समजून घेतलेलं आहे. मुळात मी म्हणजे आत्मरूप आहे. माझं स्वरूप जे खरं आहे ते ब्रह्मरूप आहे, पण मी देहावर इतका चिकटलेला आहे की मी म्हटल्यावर मला देह आठवतो. मी इतका देहावर चिकटलेला असल्यामुळे, देहाला मी म्हटल्यामुळे माझा देह नष्ट होणार आहे. मग या देहाच्या संबंधी असलेल्या इतर वस्तू नष्ट होणार आहेत, यात नवल कसले? लाकूड आहे ते संपणार आहे, माती आहे ती संपणार आहे, लोखंड आहे तेही संपणार आहे, घर आहे ते पडणार आहे आणि पाणी आहे तेही उडणार आहे. पाणी उडणार, त्याची वाफ होणार आहे, सगळ्या गोष्टी कशा नष्ट होणार आहेत. म्हणून समर्थांनी आपल्या डोळ्यांना ज्या ज्या गोष्टी दिसतात सगळं नष्ट होणारं आहे, ते सुखही नष्ट होणारं आहे आणि ते दुःखही नष्ट होणारं आहे. सगळं आपल्याला दृश्य स्वरूपात दिसते आहे. म्हणून समर्थ इथे पहिल्याच चरणामध्ये पहिल्याच ओवीमध्ये म्हणतात आहे की जे जे काही साकार दिसे, आकाराला आलेले जे जे दिसते आहे ते कसं आहे? नष्ट होणारं आहे. म्हणून त्यामध्ये दुःख मानू नका, दुःख करत बसू नका. आपला संबंध असतो तो ऋणानुबंध असतो. अनेक दिवसांची आपली तिथे माया असते, प्रेम असते, स्नेह असतो, तो जडलेला असतो, म्हणून दुःख असते. म्हणून आकार नष्ट झाला, म्हणून ती व्यक्ती पुन्हा आकार नष्ट झाला की ती व्यक्ती नष्ट झाली असे म्हणता येणार नाही. पुन्हा जे नष्ट झालेलं आहे ते पुन्हा जन्माला येतं आणि पुन्हा जन्माला आल्यानंतर पुन्हा ते नष्ट होते. असं घटिका यंत्र पुन्हा चालूच होते, चालूच राहते आणि एका ऋतूनंतर जसा दुसरा ऋतू येतो, जसं उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, उन्हाळा 4 महिन्यांचा झाला की पावसाळा येतो, पावसाळा झाला की हिवाळा येतो, म्हणजे असं ते उन्हाळा, पावसाळा, हिवाळा जसं ऋतुचक्र चालू असतं तसा एका माणसानंतर दुसरा माणूस पुन्हा जन्माला येत असतो. आम्हीही देहरूपाने नष्ट होणार आहे.
आमच्या कर्म धर्म संयोगाने पुन्हा जन्म घेणार आहे. परमेश्वराची प्राप्ती झाली तर या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून आपण निसटूनही जाणार आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे, जे जे काही साकार दिसे ते ते कल्पांती नासे, स्वरूप ते असतची असे सर्व काळ. कल्पांती म्हणजे माझ्या अंती. मी संपल्यानंतरही ते नष्ट होणार आहे आणि मी अनंत वर्ष राहिलो तरी एक दिवस असा येणार आहे की आपल्या डोळ्यात देखत सगळं नष्ट होणार आहे. आपण भाग्यवान आहोत की हे सगळं दिसत असताना आपण संपतो आहे. तर एक कथा सांगते. एक राजा होता, खूप श्रीमंत होता, खूप श्रीमंत, मोठा माणूस. त्याने एका भविष्यकाराला बोलावलं होतं आणि त्या भविष्यकाराला त्यांनी स्वतःचा हात दाखवला आणि ते म्हणाले, माझा हात पहा. राजा बोलला ज्योतिषाला की माझा हात पहा आणि भास आणि माझं भविष्य काय ते मला पुढे सांगा. तो भविष्यकार हुशार होता आणि चतुरही होता. त्याला असं लक्षात आलं की याला जर खरे भविष्य सांगितलं तर हा आपल्याला काही दक्षिणा देणार नाही आणि खोटं भविष्य जर सांगितलं तर तसं घडणार नाही. मग आता आपण काहीतरी युक्ती केली पाहिजे की याला भविष्य तर सांगायचं खरं, परंतु त्या खऱ्या भविष्यातून याला दुःखही होता कामा नये. तो म्हणे, महाराज तुमचं भविष्य फार चांगलं आहे, खूप चांगलं आहे. म्हणे, काय आहे माझ्या भविष्यात? तर म्हणे, काहीही चिंता करू नका, तुमच्या भविष्यामध्ये तुम्ही दीर्घायुष्य आहे असं भविष्य आहे. तो खुश झाला, म्हणाला माझं आयुष्य किती आहे? म्हणे, चिंता करू नका, तुमचं आयुष्य इतकं आहे तेवढं आयुष्य कोणाचंही नाही. खरंच पुढे तसंच घडलं. तो इतका दीर्घायुष्य जगला की त्याच्या समोर त्याचे मुलं गेले, त्याची सुना गेला, त्याच्या कुटुंबातील नातू गेले, पंतू डोळ्यासमोर गेले, सगळे डोळ्यासमोर संपले. हो, पंतू नातू पंतू पर्यंत गेला, सगळे संपले. मग त्याच्यात लक्षात आलं की हे सगळे चाललेले आहेत, मग मी कशाला राहतो आहे. याचा अर्थ असा की माणसाच्या जीवनामध्ये जे जे डोळ्यांनी दिसणार आहे ते ते नष्ट होणार आहे. आमच्या समोर नष्ट होणार नाही, पण आमच्या नंतर कधीतरी ते नष्ट होणारच आहे. अमरत्व कुठल्याही वस्तूला नाही हो, कुठल्याही व्यक्तीला नाही. दोन गोष्टी चिरकाल सत्य आहेत, त्यामध्ये एक जन्म आहे आणि दुसरा मृत्यू आहे. म्हणून ते नासणार आहे, ते असणार नाही आहे. म्हणून समर्थ म्हणतात, जे नष्ट होणार नाही, जे कायम राहणार आहे ते भगवंत स्वरूप आहे. म्हणून त्याला म्हटलं आहे, स्वरूप ते असतची असे सर्व काळ. सर्व काळ म्हणजे त्रिकाळ, भूत वर्तमान आणि भविष्य. या काळात तो कायम राहणार आहे. म्हणून पुढे म्हटलं आहे, जे सकळांमध्ये सार, मिथ्या नव्हे ते साचार, जे का नित्य निरंतर संचले असे. त्या भगवंताचं स्वरूप कसं आहे हो, तर ते नित्य आहे, निरंतर आहे, त्याच्यामध्ये अंतरच नाही आहे. जसं आकाशामध्ये अंतर नाही आहे, ते अखंड आहे, अभंग आहे, त्याप्रमाणे ते नित्यही राहील आणि निरंतर राहील. जे सकळांमध्ये सार म्हणजे सर्व जे आमच्या डोळ्यांनी दिसतं त्या सर्वांमध्ये ते सार आहे, ते श्रेष्ठ आहे. जसं ऊस दिसतो पण त्यातला रस दिसत नाही आणि रस दिसला की गोडवा दिसत नाही, तो गोडवा चाखावा लागतो. त्याप्रमाणे या दृश्य जगतात सर्व दिसेल, परंतु जे दिसत नाही ते सार आहे. म्हणून म्हटलं आहे, मिथ्या नव्हे ते सार. आणि म्हणून तुम्ही त्याला मिथ्या म्हणू नका. संतांनी त्याला अनुभवलेलं आहे, त्याला तुम्ही खोटं म्हणू शकत नाही, त्याला लटकं म्हणू शकत नाही. त्याला नित्य निरंतर ते राहणार आहे, ते सर्वत्र व्यापलं आहे. सर्व घटी ज्यांना दिसत नाही त्यांना एक घटी तरी पहा. म्हणजे आम्हाला पृथ्वीमध्ये जितुकी शरीरे तितुकी भगवंताची घरे हे कळलंच नसेल तर संत म्हणतात की ठीक आहे, आईला परमेश्वर मान, मातृदेवो भव, वडिलांना परमेश्वर मान, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, गुरुंना तरी देवमान, अतिथी देवो भव, अतिथीला तरी देवमान. म्हणजे हळूहळू तुमचा त्या मानण्याचा जो विस्तार आहे तो सर्वागटी झाला पाहिजे. पण सुरुवात तुमच्यापासून करा, म्हणजे आईपासून करा. आई माझा गुरु, आई माझा कल्पतरू, सौख्याचा सागरू आई माझी. म्हणून तिथून देवत्व दे, तिथे श्रद्धा ठेव आणि त्या श्रद्धेचा विस्तार करता करता ती आई तुमच्या आईच्या शरीरात न दिसता प्रत्येक स्त्रीमध्ये आई दिसते आहे, इथपर्यंत त्या आईचा विस्तार झाला पाहिजे. तुझ्या आईमध्ये नुसता देव नाही तर त्या प्रत्येक स्त्रीमध्ये देव दिसतो आहे, एवढी त्याची व्याप्ती. समर्थ म्हणतात आहे की
प्रत्येक स्त्रीमध्ये एवढी त्याची व्यापकता वाढली पाहिजे, कारण ती आहेच हो. जितका तुम्ही तुमच्या मनाचा विस्तार कराल तितकं भगवत स्वरूप तुम्हाला सगळीकडे नटलेलं दिसेल. म्हणून समर्थ म्हणतात आहे की तू ऐक, तू ते भगवंताचे निजरूप, त्यास बोली जे स्वरूप, याही वेगळी अमुप नामे तयाची. भगवंताच्या निजरूपाला स्वरूप असं नाव आहे. अर्थात माझं जे रूप आहे ते भगवंताचं निजरूप आहे. भगवंताचं जे निजरूप आहे तेच माझं स्वरूप आहे. या भगवंताच्या स्वरूपाची अनंत नामे आहेत, म्हणजे नामाला बंधन नाही आहे. आम्ही सहस्त्र नाम म्हणतो, त्याही पेक्षा अनंत नाम आपण त्या भगवंताला देऊ शकतो, पण तो त्या नामात अडकलेला नाही. कारण तो भगवंत ज्याच्यामध्ये आहे त्याला अनंत नाम आहेत आणि अनंत लक्षणांनी तो नटलेला आहे. त्याची लक्षणे सांगितल्यावर तो ओळखता येतो. तर त्याची जी भगवंत म्हणतात, पण भगवंत कसा आहे? नामातीत आहे. एवढी सगळी नामं असून सुद्धा भगवंत कसा आहे? नामातीत आहे. म्हणून म्हटलंय त्यास नामाचा संकेत. संकेत म्हणजे खून. म्हणून भगवंताचा परिचय होण्यासाठी आम्ही त्याला कुठलं तरी नाम दिलेलं आहे, परंतु तो त्या नामात अडकलेला नाही हो, तो त्यापेक्षा वेगळा आहे. म्हणून समर्थ म्हणतात त्यास नामाचा संकेत, कळावया हा दृष्टांत, परिते स्वरूप नामातीत असतची असे. दृश्यास बाह्य संचले, परिते विश्वास चोरले, जवळीच नाही से झाले असतची कैसे. ते विश्वामध्ये चोरलं गेलं, याचा अर्थ विश्वामध्ये ते लपलेलं आहे. ते भगवत स्वरूप विश्वामध्ये लपलेलं आहे आणि ते गुप्त स्वरूपात आहे. आणि म्हणून ते गुप्त स्वरूप आता पुढे समर्थाने दिलेलं आहे. ऐसा ऐकोनिया देव, उठे दृष्टीचा भाव, पाहो जाता दिसे सर्व दृश्यची अवघे. आम्ही आता भगवंत पाहण्यासाठी उत्सुक झालो आहोत. प्रत्येकाला असे वाटते आहे की या नरदेही आपल्याला प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन व्हावं. पण समर्थ म्हणतात देव जर तुम्हाला पाहावायचा असेल तर तुम्हाला तुमच्या डोळ्यांनी, उठे दृष्टीचा भाव, याचा अर्थ डोळ्यांनी पहावे असे वाटते आहे. कारण डोळ्यांनी जर तो दिसेल तर आम्ही धन्य होऊ असे माणसाला वाटते. पण समर्थ पुढे सांगतात पाहो जाता दिसे सर्व दृश्यची अवघे. मी डोळ्यांनी पाहू लागलो तर आम्हाला दृश्य दिसते, परंतु दृश्यामागचा तो कर्ता पुरुष दिसत नाही. कारण डोळ्याचा भाव पाहणे आहे, दृश्य पाहणे हे दृष्टीचं कार्य आहे. म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे दृष्टीचा विषय दृश्य, तोची झालिया सदृश्य, तेने दृष्टी पावे संतोष, परी ते देखणे नव्हे. आमच्या डोळ्यांनी जे दिसते अर्थात दृष्टीचा तो विषय असल्यामुळे आम्हाला दृश्य दिसते. तेच दृश्य म्हणजे परमेश्वर असं आपल्याला वाटून आपल्याला त्यामध्ये समाधान वाटते. परंतु समर्थ म्हणतात परी ते देखणे नव्हे. आपण देवदर्शनाला जातो, मंदिरामध्ये जाऊन आम्ही दर्शनही घेतो, आमच्या डोळ्यांनी जे दिसते आहे तेवढंच दिसणे नाही, दृश्य जे दिसते त्याही पलीकडे भगवंत आहे. म्हणून आम्ही मूर्तीला पाहत नाही, मूर्तीच्या माध्यमातून भगवंताला पाहतो. आणि ज्याप्रमाणे आम्हाला दूरची वस्तू पाहण्यासाठी दुर्बिणीची गरज असते, त्या दुर्बिणीशिवाय आम्हाला दूरची वस्तू दिसू शकत नाही, तद्वत भगवंताला पाहण्यासाठी कुठले तरी साधन लागते. म्हणून सगुण हे एक साधन आहे. म्हणून म्हटलंय सगुणाचे नि आधारे, निर्गुण पाविजे निर्धारे, असं संत वचन आहे. आमची ज्ञानेश्वर माऊली म्हणते आहे निर्गुणाचे नि संगे, निर्गुणाचे नि भेटी आलो सगुणा संगे. निर्गुणाच्या भेटीसाठी मी सगुणा संगे आलेलो आहे. सगुणाच्या पलीकडे निर्गुण आहे हे जाणलेलं आहे. आणि आम्ही नुसतं दृश्यामध्ये अडकू नये, तर दृश्याच्या पलीकडे आपली दृष्टी जावी हे समर्थ इथे विशेष करून सांगत आहेत. लोकांना माणसं दिसतात, दृश्य दिसते, पण त्यामागे असलेला भगवंत दिसत नाही. म्हणून आपण देहामध्ये तो आत्माराम राहतो आहे. म्हणून त्या आत्मारामाची सेवा करणे म्हणून जनसेवा आहे. म्हणजे जीवसेवा आम्हाला करायची आहे, तर ती जीवसेवा यासाठी करायची आहे कारण तो जीव त्या देहामध्ये वास करतो आहे. म्हणून आम्ही देहाची सेवा करत नाही, तर त्या आत्मारामाची सेवा करतो आहे. म्हणून जनी जनार्दन असे, म्हणून त्या जनार्दनाचा आपण शोध घेतला पाहिजे. त्याचा आम्ही शोध घेतला तर आम्हाला खरं दिसू लागेल. याला आम्ही देखणं असं म्हणू.
आणि अधिक देखणं नाही तर विशेष देखणं. म्हणजे आम्ही एखादी गोष्ट पाहतो, जसं आपण रस्त्याने जात असताना आपल्याला अनेक वस्तू दिसतात, अनेक झाडं दिसतात, अनेक गाड्या दिसतात, अनेक माणसं दिसतात, मुलं दिसतात, पण सगळ्यांवर आपलं लक्ष जात नाही हो. एखादा आपल्याला नमस्कार करतो आहे, त्याच्याकडे आपलं लक्ष जातो, परंतु आपलं लक्ष पण त्याच्यापेक्षा दुसऱ्या भिन्न वस्तूकडे असतो. कारण दिसताना खूप दिसतो हो आपल्या डोळ्यांना, पण अजून मात्र आपल्याला भगवंत दिसलेला नाही. याचा अर्थ तुमचं दृश्य बाजूला सरकलं नाही आहे. दृश्य बाजूला टाका. दृश्याच्या पलीकडे तो द्रष्टा आहे, तो भगवंत आहे, तो दिसला पाहिजे. आणि म्हणून समर्थ येथे म्हणतात आहे, दृष्टीस दिसे ते नासे, येत द्विषयी श्रुती असे, मनोन जे दृष्टीस दिसे ते स्वरूप नव्हे. जे डोळ्यांनी दिसते ते नष्ट होणार, याविषयी श्रुतींचं वचन आहे. म्हणून यदृष्टम तत् नष्टम. म्हणून तुमच्या डोळ्यांनी दिसते त्याला आम्ही स्वरूप म्हणू शकत नाही. स्वरूप म्हणजे निजरूप आहे. भगवंताचं जे रूप आहे ते तुमच्या डोळ्यांनी दिसते, ते भगवंताचं निजरूप नाही आहे. तुमच्या चर्मचक्षुंना ते जे दिसते ते पंचमहाभूतांनी तयार झालेल्या गोष्टी डोळ्यांनी दिसतात. जे मुळात नाशिवंत आहे ते तुम्हाला दिसते आहे. जे शाश्वत आहे ते त्या पलीकडे आहे. म्हणून म्हटलंय, घुंगट के पट खोल रे तोही राम मिलेंगे. याचा अर्थ हा घुंगट कोणता आहे, तर तो आम्हाला पंचमहाभूतांनी तयार झालेला, मायातीत असलेला, मायेत असलेला, आणि इतकंच नव्हे तर त्या पडद्यामागे आम्ही रममान झालो आहे. पण त्या पडद्यामागचा जो कलाकार आहे तो आम्हाला कलाकार दिसला पाहिजे, आणि तो कलाकार दिसण्यासाठी पडदा बाजूला सारावा लागतो. आणि म्हणून समर्थ म्हणतात, जे तुम्हाला डोळ्यांनी दिसते ते नाही आहे, कारण ते नष्ट होणारं आहे. आणि जे तुम्हाला दिसत नाही आहे ते आहे, ते तुम्हाला शोधता आलं पाहिजे. आणि म्हणून म्हटलं आहे, स्वरूप ते निराभास. स्वरूप जे मुळात आहे ते निराभास आहे, त्याला भास नाहीच आहे. आणि दृश्य भासरे साभास, भासास बोलिला नास वेदांत शास्त्री. आता समर्थ म्हणतात, वेदांतामध्ये, शास्त्रामध्ये या दिसणाऱ्या दृश्याला असे म्हटले आहे, आम्ही त्याला मिथ्या म्हटलं आहे. जे दिसते आहे ते मुळात काय आहे, मिथ्या आहे, ते भास आहे. दृश्य हे भास असल्यामुळे, ते भासात्मक असल्यामुळे ते सत्य नाही आहे. आणि प्रत्यक्ष सद्वस्तूला भास म्हणता येणार नाही, कारण ते आहे. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, आणि पाहता दृश्याची भासे, वस्तू दृश्या वेगळी असे, स्वानुभवे पाहता दिसते दृश्यास बाह्य. म्हणून म्हटलंय, जेव्हा पाहणारे पाहतात तेव्हा त्याला दोन्ही गोष्टी दिसतात. दृश्यही दिसते आणि दृश्यामागे असलेला जो कर्ता पुरुष आहे तोही दिसतो. म्हणून जसं सोनाराला अलंकारही दिसतो, सोनाराला जसा अलंकारही दिसतो आणि सोनाराला त्याच्यामधला अलंकारामधलं सोनंही दिसतं, त्याप्रमाणे आम्हाला दोन्ही गोष्टी दिसल्या पाहिजेत. दृश्य तर डोळ्यांनी दिसतेच, पण त्या दृश्यामागे आम्हाला तो भगवंत दिसला पाहिजे. मनुष्य दिसतो, त्या मनुष्यामध्ये असलेला अंतरात्मा, तो परमात्मा, तो निर्गुण परमेश्वर त्यामध्ये आहे. आणि जेव्हा नाथांना त्या गाढवामध्ये परमेश्वर दिसला तेव्हा त्यांनी गंगेवरून आणलेली जी कावड आहे ती त्याला पाणी म्हणून पाजली. हो, सामान्य जनता गाढवाला पाणी पाजलं नाथांनी असं सगळीकडे म्हणू लागली, पण नाथांना जर विचारलं तर ते तसं म्हणणार नाही, गाढवाला पाणी पाजलं असं म्हणणार नाही, तर त्यांनी त्या परमात्म्याला पाणी अर्पण केलं आहे. नामदेव, जसं नामदेव महाराजांनी कुत्र्याच्या पाठीमागे तुपाची वाटी घेऊन धावत सुटले. हो, तूप घे, तूप दे, कारण कोरडी भाकरी खात होता, तुला ते आवडणार नाही, ते तुला चांगले वाटणार नाही, तुपाची धार त्याच्यावर घे, म्हणून ते कुत्र्याच्या मागे लागले. हो, लोकांना त्यात वाटले कुत्र्याच्या मागे काय धावतो आहे, पण संत नामदेव महाराजांना तो कुत्रा दिसत नव्हता. म्हणजेच त्या देहामध्ये असलेले जे परब्रह्म तत्व आहे ते त्यांना तिथे दिसत होतं. आणि खरंच पुढे प्रत्यक्ष पांडुरंगाने आपलं मूळ रूप प्रगट करून दाखवलं होतं. ते पण केव्हा झालं, जेव्हा त्यांना त्यांच्या सद्गुरूंची भेटी झाली. सद्गुरू विसोबा खेचर जेव्हा त्यांना भेटले, जेव्हा त्यांनी दिव्य दृष्टी दिली, त्यावेळेस त्यांना प्रत्यक्ष परब्रह्म या चराचरामध्ये नटलेला आहे हे त्यांना जाणवू लागलं. आणि जेव्हा ते गेले होते वंडा नागनाथला, त्यावेळेस महाराज म्हणाले, विसोबा खेचर हे अक्षरशः महाराज ज्यावेळी त्यांच्याकडे गेले होते, महाराज म्हणजे विसोबा खेचर हे
तेव्हा अक्षरशः दोन्ही पाय शंकराच्या पिंडीवर ठेवून झोपले होते. म्हणे नामदेव महाराजांना ते आवडलं नाही हो. ते जे नामदेव महाराज गेले होते त्यांना ते आवडलं नव्हतं, कारण प्रत्यक्ष भगवंताच्या डोक्यावर पाय ठेवले त्यांनी. नामदेव महाराजांनी विचारलं की काय आहे हे, असे झोपू नये. तेव्हा ते केसर महाराज म्हणाले, बाबा मी खूप थकलो आहे, माझ्यामध्ये ते सामर्थ्य नाही आहे माझे पाय उचलण्याचे. तुझ्यामध्ये ते सामर्थ्य असेल तर तू एक काम कर, तू माझे पाय उचलून दुसरीकडे ठेव. माझ्या देहाचं मला भान नाही आहे, माझे पाय कुठे आहेत हे मला कळत नाही. आणि असं जेव्हा विसोबांनी म्हटलं, म्हणजे त्यांच्या महाराजांनी म्हटलं, तेव्हा नामदेव महाराजांनी आपल्या खांद्यावरचा पंचा काढला, त्यांच्या पायाखालून टाकला, त्या पायाला उचललं, कारण शरीर जर्जर झालं होतं त्यांचं. जेव्हा दुसरीकडे ते पाय ठेवायला गेले, दुसरीकडे पाय ठेवायला लागले, त्या क्षणी आतमधून स्वयंभू पिंड पुन्हा निर्माण झालं. ते जिथे पाय टेकवत त्यांचे तिथे भगवंत प्रकट होत होता. म्हणून पुढे म्हटलंय, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. सद्गुरूंनी तेव्हा शिष्याला दिव्य दृष्टी दिली की तू म्हणतो आहे तिथे परमेश्वर, तिथेच परमेश्वर नाही आहे. जळी स्थळी काष्टी आणि पाशानी सर्वत्र परमेश्वर नटलेला आहे. म्हणजे एकाच पिंडीमध्ये तू परमेश्वर शोधायला गेलास, परंतु त्याच्या एकामध्येच नाही. जिथे जाशील, जळी स्थळी काष्टी पाशानी जिथे जाशील तिथे भगवंत आहे. हे नामदेव महाराजांना त्यांनी पटवून दिलं. आणि समर्थ म्हणाले की सर्वत्र परमेश्वर नटलेला आहे. जर तो जळी स्थळी काष्टानी पाशानी आहे तर तो मानवात नाही का, तो आहेच. पण तो आम्हाला दिसण्यासाठी, ती दृष्टी प्राप्त होण्यासाठी सद्गुरूंची कृपा पाहिजे. म्हणून सद्गुरू भेटले पाहिजे. तो समर्थ सुद्धा तेच सांगतात आहे, तुम्हाला डोळ्यांनी दिसतं तेवढंच तुम्ही पाहू नका, त्या डोळ्यांच्या पलीकडे जी दृष्टी आहे त्याला अधिक देखणे म्हणतात. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींचा प्रसिद्ध अभंग आहे, अधिक देखणे तरी निरंजन पाहणे, योगीराज विनवले मन आले हो माये. देह बळी देऊनी साधिली मी साधना, देहाचा बळी दिल्याशिवाय, याचा अर्थ देह बुद्धी टाकल्याशिवाय आपल्याला काहीही मिळणार नाही. म्हणून म्हटलंय, तेने समाधान मग जोडले हो माये. तेव्हा समाधान प्राप्त होईल जेव्हा त्या दृश्याला आम्ही बाजूला टाकू. दृश्य सारलं की आपल्या समोर प्रत्यक्ष परमात्मा उभा आहे. म्हणजे तुम्ही सगुणातून निर्गुणाकडे जाता आलं पाहिजे. सगुणातून निर्गुणात जाणे, याचाच अर्थ मी परब्रह्म आहे याचा अनुभव घेणे. त्याप्रमाणे भगवंत सर्वत्र नटलेला आहे. पुरे आता प्रपंच वाहने, सगळ्या पंचमहाभूतांनी तयार झालेला हा सगळा जो प्रपंच आहे, हा जरा बाजूला सारा आणि आता निजानंदी राहणे. स्वरूपी हो माझे, आता मला माझ्या निजानंदी राहता आलं पाहिजे. मला परब्रह्म दिसला पाहिजे. माझ्यात तर दिसेलच, पण माझ्यात तेव्हा दिसेल जेव्हा तुम्हाला समोर सुद्धा परब्रह्म आहे हे लक्षात येईल. पाण्यामध्ये राहणाऱ्या त्या मासोळीला पाण्याची कल्पना नसते. पाणी म्हणजे काय हे तिला माहीत नसते. जिथे ती राहते तेच तिला कळत नाही. पाण्यामध्ये राहून सुद्धा ती भिन्न असते हो. तसं आम्ही परब्रह्मामध्ये आहोत, परब्रह्म स्वरूप आहोत. आमच्या अंतर्बाह्य तो सगळीकडे नटलेला आहे, पण दिसण्यासाठी आमच्यावर आत्मकृपा अजूनही झालेली नाही आहे. म्हणून ती आत्मकृपा सद्गुरूंच्या कृपेने प्राप्त होईल. म्हणून ऐसा ज्ञान सागरू रखुमा देवीवरू, विठ्ठल निर्जरू म्या देखिले हो माये. म्हणजे आपल्याला भगवंत सुरुवातीला सगुणात दिसतो आणि सगुणाच्या पलीकडे मग तो निर्गुण दिसतो. जेव्हा माणसांना आम्ही परमेश्वर मानू लागतो, प्राणी मात्रांना परमेश्वर मानू लागतो, तेव्हा त्या प्राणी मात्रांच्या पलीकडे सुद्धा परमेश्वर आहे. अर्थात त्याच्यामध्ये जे चैतन्य रूप आहे, जे आत्मरूप आहे, तो परमेश्वर आहे. त्याची सेवा म्हणजेच परमेश्वराची सेवा. म्हणून म्हटलंय, शिव भावे जीव सेवा, दरिद्री नारायणाची पूजा. शिवभावे असली पाहिजे, तर त्यामध्ये परमेश्वर आहे म्हणून सेवा. आपण कोणाची सेवा करत असतो तर आपल्यापेक्षा जो श्रेष्ठ आहे, ज्येष्ठ आहे, आपल्यापेक्षा मोठा आहे, त्याची आम्ही सेवा करतो. म्हणून भगवंताची सेवा, म्हणून ती शिवसेवा. शिवसेवा. तो भगवंत कोणत्या रूपाने नटलेला आहे हे सांगता येत नाही. म्हणून तो भगवंत सर्व भूत प्राणी मात्रांमध्ये वास करतो आहे. म्हणून भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. म्हणून आपल्याला प्राणी मात्रांमध्ये परमेश्वर दिसू लागतो, मग माणसामध्ये तर दिसणारच.
याचा अर्थ असा, तो सर्वत्र आहेच आहे, परंतु तो दिसण्यासाठी आम्हाला ती दृष्टी हवी आहे. भगवंताचं भगवद्गीतेचं वचनच आहे, मी सर्वत्र आहे, ईश्वरच सर्व भूतानाम. ज्याप्रमाणे यंत्रावर आरूढ झालेला आम्हाला तो चालक दिसत नाही, गाडी चालवताना दिसते, आकाशात विमान उडताना दिसते, पण वैमानिक दिसतो का हो? नाही दिसत. तुम्ही मला विमान उडते आहे, विमान उडते नाही तर विमान उडवणारा आहे म्हणून विमान उडते आहे. गाडी धावते म्हणतो आपण, पण गाडी धाववणारा आहे म्हणून गाडी धावते. तसा आपला देह, आमचा देह हा मुळात निर्जीव आहे, कारण तो पंचमहाभूतांनी तयार झालेला आहे. तर नष्ट होणार आहे, दृश्य नष्ट होणार आहे, अदृश्य कायम राहणार आहे. तसं आमच्या शरीरामध्ये तो आत्माराम, म्हणून समर्थ म्हणतात की आमच्या शरीरामध्ये तो आत्माराम वास करतो आहे, तो आम्हाला दिसला पाहिजे. आणि तो आम्हाला दिसण्यासाठी समर्थ नानाविध प्रकारच्या दृष्टांताचा भडीमार तुमच्यासाठी आता करतात आहे, की बाबा आता तरी समजून घे की तूच परमेश्वर आहे, या दृश्य जगाला तू जरा बाजूला सार. म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे, जे निराभास निर्गुण त्याची काय सांगावी खुन, परी ते स्वरूप जाण सन्निधची असे. अत्यंत जवळ आहे माझ्या. आपण म्हणतो ना, काखेत कळसा आणि गावाला वळसा, त्याप्रमाणे माणसाची अवस्था होते. जवळच असते, ते दिसत नाही. ते तुझ्या जवळ आहे, ठाईच बैसोन करा एक चित्त, एका ठिकाणी बसा, भगवंत तिथेच आहे. म्हणून पुढे म्हटलं आहे, बहु इंडता सौख्य होणार नाही. आम्ही आमच्यामध्ये बदल घडवावा, यासाठी अध्यात्माचा सगळा प्रपंच आहे. आमच्यात बदल होणे याचा अर्थ माझ्यामध्ये सद्गुणांचा अंगीकार येणे, सद्गुण माझ्यामध्ये येणे, मी स्वतः परमेश्वर आहे याची अनुभूती येणे. जैसा आकाशी भासला भास आणि सकळांमध्ये आकाश, तैसा जाणी जे जगदीश सभाय अभ्यंतरी. उदकामध्ये परी भिजेना, पृथ्वीमध्ये परी जिजेना, वन्नीमध्ये परी सिजेना स्वरूप देवाचे. ते रेंद्यामध्ये परी बुडेना, ते वायोमध्ये परी उडेना, सुवर्णी असे परी घडेना सुवर्णा सारिखे. श्री समर्थांनी ब्रह्म कसा आहे हे सांगत असताना आकाशी भासला भास म्हणजे जैसा म्हणजे ज्याप्रमाणे आकाशामध्ये आपल्याला नाना प्रकारचे भास दिसतात, ते सत्य नसतात, आणि सकळांमध्ये आकाश, आणि तेच आकाश सर्वत्र दिसते, सकळांमध्ये दिसते. म्हणून म्हटलंय, तैसा जाणीजे जगदीश सभ्याय अभ्यंतरी. आमच्या आत आणि बाहेर जी पोकळी आहे, ती पोकळी आमच्यामध्ये आहे असे नाही, तर या पृथ्वीवर असलेल्या प्रत्येक प्राणी मात्रामध्ये ते आकाश तत्व कायम आहे. ते आतही आहे, ते बाहेरही आहे. ज्याप्रमाणे आकाशामध्ये आम्हाला विविध प्रकारचे आकार दिसतात, परंतु ते खरे नसतात, त्याप्रमाणे आम्हाला दिसणाऱ्या गोष्टी या अवकाशातच घडतात. चलनवलन सगळे आकाशामध्येच आहे, परंतु ते घडणारं चलनवलन ही माया आहे, ते सत्य नाही. तर त्यामधलं जसं आकाश तत्व कायम आहे, त्याप्रमाणे ब्रह्म हे सर्वत्र कायम आहे. आकाशामध्ये जसे भास जाणवतात, तसे आमच्या अहंतेच्या पोटी सगळ्या गोष्टी चलित झालेल्या दिसतात, परंतु ते ब्रह्म नटलेलं आहे हे आपण जाणलं पाहिजे. म्हणून श्री समर्थांनी ते किती सूक्ष्म आहे याचं वर्णन ते करताना, आणि त्याचं स्वरूप कसं आहे ते म्हणताना ते म्हणतात आहे, उदकामध्ये परी विजेना. उदक म्हणजे पाणी, पाण्यामध्ये ब्रह्म जर सोडलं तर ते पाण्यात ओलं होत नाही. पृथ्वीमध्ये बरी शिजेना, पृथ्वीमध्ये परी जिजेना. पृथ्वीमध्ये ठेवलं तर कुठलीही गोष्ट ती झिजणार. लोखंड जरी असेल तरी ते नुसतं पडून राहिलं तर ते गंजते, ते आपोआप झिजून जाते, ते पृथ्वी रूप होऊन जातं. मग पण ब्रह्म तसं नाही, ते तिथे आहे, परंतु त्याला कुठल्याही प्रकारची बाधा होत नाही. पाण्यात असताना ते ओलं होत नाही, पृथ्वीत पडलं असताना ते झिजत नाही. वन्नीमध्ये परी सिजेना स्वरूप देवाचे. त्या ब्रह्माचं, त्या भगवंताचं, त्या देवाचं स्वरूप कसं आहे, असं आहे की ते वन्नीमध्ये जरी असेल तरी सुद्धा त्या वन्नीमध्ये ते जळू शकत नाही, ते शिजू शकत नाही. अशा प्रकारे या ब्रह्माचं स्वरूप आहे, आणि त्याप्रमाणे ब्रह्म सुद्धा सर्वत्र ते कायम आणि कायमच राहणार आहे. जो बदल होतो तो समजून घ्या. तो बदल हा फक्त आकारामध्ये होतो, बाह्य रूपात बदल होतो, अंतररूप मात्र ते कायम राहते. जसं उदाहरणार्थ पाणी, या पाण्याला आम्ही जर तापवलं तर काय होईल,
तर त्या पाण्याची वाफ होईल. पाणी कुठे गेलं? विज्ञान म्हणते पाणी कुठेही गेलेलं नाही, त्याचं रूपांतर वाफेमध्ये झालं. आता वाफेला अडवलं तर काय होईल? तर वाफेला अडवल्यामुळे त्याच ढगामध्ये रूपांतर होईल, त्याचं ढगामध्ये रूपांतर होईल. आणि समर्थ म्हणतात त्या ढगातून पुन्हा पाणी पडेल. म्हणजे पहिलं पाणी, त्याच्यानंतर पाण्याला उष्णता दिली, पाण्यात त्याचं बाष्पीभवन झालं आणि परत ते पाण्यात रूपांतर झालं. म्हणजे पाणी, परत वायू आणि परत पाणी. जसं पाणी तत्व पुन्हा कायम आहे, त्याप्रमाणे समर्थ म्हणतात आहे या जगात असलेल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पुन्हा आपल्याला मूळ स्वरूपात येतात. त्यात बदल होत राहतो. म्हणून बदल खरा नाही, तर त्याचं मूळ स्वरूप हे खरं आहे. त्याप्रमाणे ब्रह्मात बदल दिसत नाही. जो दिसतो तो केवळ फक्त आकारातला बदल आहे. म्हणून आकाराला सत्य मानता येत नाही. श्री समर्थांनी पुढे अजून सांगितलं आहे, ते रेंद्यांमध्ये परी बुडेना, चिखल किंवा पाणी असेल त्यात बुडत नाही. ते वायूमध्ये परी उडेना, ते वाऱ्याने उडत नाही. सुवर्णी असे परी घडेना, सुवर्णासारखे. सोनं आम्ही घेतलं, त्याचा अलंकार केला, आपण अलंकार करताना त्यात ब्रह्म आहे, पण तरी सुद्धा ते सुवर्णासारखं घडत नाही. ते जसं आहे तसंच आहे. अशा प्रकारे ब्रह्म हे आपलं जे स्वरूप आहे ते कधी बदलत नाही. माणसाला जाळून टाकतात, काय जळते? तर देह जळतो, त्यामधलं पाणी तत्व जळते. पंचमहाभूत जिकडच्या तिकडे निघून जातात. मनुष्य गेला असे समजतो, पण तो गेला नसून त्याचा फक्त स्थूल देह आहे, तो दिसत नाही. त्याचं विघटन झालेलं आहे, ते विघटन झाल्यामुळे आम्हाला तो देह दिसत नाही. पण तो सूक्ष्म देह जसा कायम असतो, ब्रह्मतत्व जसं ते कायम असते, आत्मतत्व कायम असते, त्याप्रमाणे ब्रह्म हे सर्वत्र कायम आहे. त्यांनी आपलं रूप हे पंचमहाभूतातलं बदललं असलं तरी ब्रह्म मात्र ते चलित होत नाही. म्हणून पुढे म्हटलंय, ऐसे जे संचले सर्वदा, हे ब्रह्म असं भरलेलं आहे. परी ते आकडेना कदा, अभेदा माझी वाढवी भेदा ते हे अहंता. अभेदामध्ये सुद्धा भेद, अभेदामध्ये सुद्धा भेद तयार केला जातो. आणि आम्हाला भेद दिसतो तो आकारांचा भेद आहे. तो भेद आम्हाला जाणवतो, तो आमच्या पंच ज्ञानेंद्रियांना कळतो. पंचमहाभूतातला भेद, याचा अर्थ भेद कळणे आहे असे नाही आहे. म्हणून म्हटलंय, तिच्या स्वरूपाची खून सांगो काही ओळखन, अहंतेचे निरूपण सावध ऐका. म्हणून अहंतेची जी खून आहे, अहंता म्हणजे अभिमान, अभिमानाचं निरूपण, अभिमानाचं स्पष्टीकरण मी तुम्हाला आता करतो आहे असे समर्थ म्हणतात. म्हणून अभिमान जो आहे, म्हणून अभिमान जो आहे, म्हणून भेद आहे. अभिमान गेला की भेद संपला. अभिमान कशाचा आहे? तर अभिमान समर्थ म्हणतात जे स्वरूपाकडे पावे, अनुभवास हवे झेपावे, अनुभवाचे शब्द आघवे बोलो न दावी. आम्ही जो अनुभव घेतो तो अनुभव घेणारा वेगळा आहे, आणि त्याने घेतलेला अनुभव तो बोलून दाखवतो आणि तो सांगतो की मी स्वतः अनुभव घेतला. याचा अर्थ पंचमहाभूतांमध्ये असलेला जीव एखाद्या गोष्टीची भूमिका घेतो, एखाद्या गोष्टीचा अनुभव घेतो आणि त्या अनुभवामुळे त्याला तो मी म्हणू लागतो. जसं उदाहरणार्थ नाटकामध्ये पात्र वेगवेगळे असतात, त्यातला कोणी राजा होतो, कोणी प्रधान होतो, कोणी त्याच्यातलं चाकर होतो. तर त्या सगळ्यांमध्ये हे नाटकातले पात्र आहेत आणि नाटक संपल्यानंतर सगळे पात्र सगळे एकमेकांचे मित्र आहेत. मग तेथे कोणी राजा राहत नाही, कोणी रंक राहत नाही, कोणी प्रजा राहत नाही, तिथे कोणीही प्रधान राहत नाही, तिथे कोणीही राहत नाही. परंतु तो ते करत असताना मी राजा आहे या अभिमानात तो वागत असतो. त्याप्रमाणे भूमिका आपण ज्या ज्या नटवतो, आम्ही जीवन जगताना विविध प्रकारचे पात्रच नटवतो की नाही हो? आता मी आई आहे हे एक पात्रच आहे हो. मी पत्नी आहे हे सुद्धा एक पात्र आहे. मी बहीण आहे हे सुद्धा एक पात्र आहे. मग समर्थ म्हणतात मी मुलगी आहे, मी शिक्षक आहे हे सुद्धा पात्रच आहे. ज्याची जी भूमिका आहे आणि त्या भूमिकेत आपण जो अनुभव घेतो त्या अनुभवामुळे त्याला अनुभव घेणारा मी स्वतःला मी समजावा लागतो. म्हणून हे पात्र जे आहे हे फक्त नाटकातल्या पात्रासारखं आहे. म्हणून म्हटलंय कैची माता कैचा पिता, कैची बहीण कैचा भ्राता. म्हणून समर्थ आम्हाला त्या पात्रांमध्ये मीची जाणीव होते, तो अहंकार आहे. मी काम करताना मी काम करतो आहे अशी जाणीव होणे याचा अर्थ अहंकार.
जे स्वरूपाकडे पावे, म्हणून समर्थ पुढे म्हणतात, जे स्वरूपाकडे पावे, अनुभवावे झेपावे, अनुभवाचे शब्द आगवे बोलून दावी. स्वयं मीच आहे ब्रह्म. परंतु आता एक पाऊल पुढे मुमुक्षाची त्याला गोडी लागलेली आहे. मोक्ष प्राप्तीची इच्छा झाली आहे आणि तो पुढे मात्र मी शरीर नसून मी आत्मस्वरूप आहे असं म्हणतो आहे. पण तो म्हणणारा सुद्धा कोण आहे? मग तिथे सुद्धा मीचा अहंकार असतो. म्हणून म्हटलंय, म्हणो आता मीच स्वरूप, त्याची अहंतेचे रूप, निराकारी आपे आप वेगळी पडे. निरंकारी अहंकार रहित जेव्हा तो होतो तेव्हा मी म्हणण्यासाठी मी सुद्धा शिल्लक राहत नाही. मी तेव्हा शिल्लक राहील जेव्हा दृश्य शिल्लक राहील, जेव्हा भूमिका शिल्लक राहील. माझं अस्तित्व संपलं तर मी कसा शिल्लक राहील? मी जो आहे तो ब्रह्मामध्ये असला आणि पूर्णपणे असला, त्याचा मीचा पूर्ण इथे निराश झाला की तो शिल्लक काय राहणार आहे? तसा मी म्हणण्यासाठी मी स्वतः ब्रह्म आहे हे सांगण्यासाठी सुद्धा मी शिल्लक राहणार नाही. जोपर्यंत मी ब्रह्म आहे असे म्हणतो आहे तोपर्यंत सुद्धा अहंकार कायम आहे. स्वतःला स्वतः विसरणे, जसं खेळत असताना मुलं स्वतः मी खेळत आहे हे खेळ सुद्धा विसरून जातात. त्यावेळेस ते खेळामध्ये पूर्णपणे रममान होतात. खेळणारा जोपर्यंत मी आहे असा म्हणतो तोपर्यंत तो खेळत नाही. म्हणून पुढे म्हटलं आहे, कल्पना आकळी हेत, वस्तू कल्पनातीत, म्हणून नाकळे अंत अनंताचा म्हणजे परब्रह्माचा. आम्हाला का अंत लागत नाही हो? का त्याचा शोध लागत नाही आपल्याला हो? समर्थ म्हणतात आहे की याचं उत्तर आहे, ब्रह्म हे कल्पनातीत आहे. कल्पना त्याची केली जाते. जी गोष्ट आमच्या कुठेतरी अनुभवास आलेली असते, आमच्या कुठल्या तरी कप्प्यामध्ये कुठला तरी पहिला पूर्वानुभव असतो, तीच कल्पना आम्ही करू शकतो. म्हणून कल्पना करण्यासाठी सुद्धा कुठेतरी अनुभवाची पातळी असली पाहिजे. म्हणून ब्रह्माची आम्हाला कल्पनाच येत नाही. ब्रह्माची कल्पना आम्ही करू शकत नाही, कारण ब्रह्माचा आम्हाला अनुभवच नाही. आणि एकदा त्या ब्रह्माचा अनुभव घेतला तर सांगण्यासाठी तो शिल्लक राहत नाही. कारण सांगण्यासाठी सुद्धा त्याला त्याच्या वाणीचा वापर करावा लागेल. परा, पच्छंती, मध्यमा आणि वैखरी शिल्लकच राहत नाही. देव शिल्लक राहत नाही सांगण्यासाठी. म्हणजे हे सांगण्यासाठी वाचा शिल्लक राहत नाही. देव आहे हे सांगण्यासाठी सुद्धा. मग काय करावं? अन्वय आणि वितरेक. अन्वय होणे याचा अर्थ सगळे अष्टदेह जागृत होणे. अन्वय आणि वितरेक हा शब्दभेद कोणी एक निशब्दाचा अंतर्विवेक शोधला पाहिजे. देह निर्माण होणे इथे अन्वय आहे, पण इथे वितरेक शब्द आलेला आहे, वापरला आहे समर्थाने. याचा अर्थ संपवणे आहे, त्याचा संहार करणे आहे. कशाचा? तर समर्थ म्हणतात अन्वयाचा संहार करणे आहे. अन्वय त्याचा संहार केला तर काय होईल? देह निर्माण झाला असं समजावं. समर्थ म्हणतात पुढे संहार केल्यानंतर देह निर्माण झाला आणि तो संपला. भेद जो आम्हाला दिसतो आहे हा भेद सुद्धा शब्दाच्या भेदामध्ये येतो. इथे म्हणतात आहे की आधी घेई जे वाच्यांश, मग ओळखी जे लक्षांश, लक्षांशी पाहता वाच्यांश असेल कैचा. पहिले वाच्यांश पाहिला जातो, पहिला शब्द दिसतो, त्या शब्दाचा अर्थ आपल्याला कळत नाही, तो शब्द फक्त उच्चारला जातो. एकदम लहान मुलं पहा, जे 1-2 वर्षांचे आहेत, नुकतेच बाबा, मामा, काका, दादा असा शब्द वापरतात, ते लहान मुलं. तेव्हा त्याला काहीच कळत नसते. चिऊ म्हणजे काय माहीत नाही, काऊ म्हणजे काय माहीत नाही, काहीच माहीत नाही. पण त्याला जेव्हा त्या शब्दांचा उच्चार करता येतो आणि मग त्या उच्चारानुसार त्याचा तो अर्थ लावतो. इथे बस ग चिऊ, दाना खा, पाणी पी आणि भूर उडून जा. काहीच त्याला कळत नाही. तो फक्त शब्दाकडे लक्ष देतो, शब्द पाहतो, शब्दाचा अर्थ त्याला काही कळत नाही. पण त्याची हळूहळू पंच ज्ञानेंद्रिय हे त्या शब्दाला स्वीकारतात, त्याचा अन्वय लावतात, त्याचा अर्थ लावतात आणि मग त्या शब्दाला त्याचा वाच्यांश त्या शब्दाचा कळतो. वाच्यांश म्हणजे डिक्शनरी अर्थ, गाय म्हणजे गाय हा शब्द त्याला कळू लागतो. परंतु त्यानंतर पुढे मगच घेई जे लक्षांश. एखाद्या गोष्टीला कळल्यानंतर तो नुसता शब्दार्थ आणि शब्दानंतर त्याचा गर्भितार्थ
त्याचा लक्षांश पाहिला जातो. लक्षांशी पाहता वाच्यांश असेल कैचा. एकदा कळून आलं आई हा शब्द आहे, आई हा शब्द उच्चारणे, आणि आई म्हणजे काय तर एक स्त्री नाही तर ती जन्मदात्री आहे, तिचं प्रेम आहे, तिचं महत्व आहे, आणि ते तेव्हा कळू लागतं. तेव्हा आई या शब्दाचा शब्दार्थ पडून जातो आणि मग लक्षांश कळून लागतो. आणि एकदा लक्षार्थ कळला तर तो शब्दार्थही निघून जातो आणि लक्षार्थही निघून जातो. फक्त त्या आईचं प्रेम शिल्लक राहते. म्हणून लक्षात घ्या, समर्थ पुढे म्हणतात आहे, सर्व ब्रह्म आणि विमळ ब्रह्म हा वाच्यांशाचा अनुक्रम, शोधिता लक्षांशाचे वर्म वाच्यांश नसे. समर्थ आता काय म्हणतात आहे की शोधिता लक्षांशाचे वर्म. समर्थांनी सांगितले शोधिता लक्षांशाचे वर्म. पुढे म्हटलं आहे समर्थांनी, सर्व विमळ दोन्ही पक्ष. समर्थ आता पुढे सांगतात आहे, सर्व विमळ दोन्ही पक्ष वाच्यांशी आटती प्रत्यक्ष, लक्षांशी लाविता लक्ष पक्षपात घडे. आता समर्थ म्हणतात सर्व ब्रह्म आणि विमळ ब्रह्म. सर्व ब्रह्म आणि विमळ ब्रह्म यात केवळ शब्दार्थाचाच भेद आहे. लक्षांशाचे वर्म जाणण्याचा प्रयत्न केला की दोन्हींनी निर्देश केलेले परब्रह्म एकच आहे हे कळून येतं, आणि ते परब्रह्म तर शब्दाच्या पलीकडे आहे, तेथे वाच्यांश पोचू शकत नाही. म्हणून पुढे म्हटलंय, सर्व विमळ दोन्ही पक्ष, सर्व ब्रह्म आणि विमळ ब्रह्म हे दोन्ही पक्ष वाच्यांशी आटती प्रत्यक्ष, वाच्यांशात आटून जातात आणि हे प्रत्यक्ष दिसतं. म्हणून पुढे म्हटलंय, लक्षांशी लाविता लक्ष पक्षपात घडे. दोन्हीच्या लक्षांशामध्ये लक्ष केंद्रित केलं की मग दोन्ही पक्ष गळून पडतात, आणि म्हणजे दोन्हीचा भावार्थ एकला परब्रह्म एकच आहे हे आपल्याला कळून येतं, आणि ते सगळं पक्षपात घडे. आणि म्हणून पुढे म्हटलं आहे, हे लक्षांशे अनुभवणे, येथे नाही वाच्यांश बोलणे. मुख्य अनुभवाचे खुणे, वाचारंभ कैचा. परापच्छंती मध्यमा वैखरी, जेथे ओसरती चारी, तेथे शब्द कुसरी कोण काज. हे लक्षांश अनुभवणे. आता लक्षांशाचे अनुसंधान करून अनुभव घेणे स्वरूपाच्या अनुभवामध्ये शब्द बोलण्याचे कामच नाही. येथे नाही लक्षांश बोलणे, मुख्य अनुभवाचे खुणे, वाचारंभ कैचा. ही खून कशी आहे, अनुभवण्याची आहे, तेथे वाचेच काम उरत नाही. परापच्छंती मध्यमा वैखरी, ज्या परब्रह्माच्या ठिकाणी चार वाणी चार वाचा ओसरतात, परापच्छंती मध्यमा आणि वैखरी, तेथे शब्द कळा कुसरी कोण काज. तेथे शब्द पांडित्य काय कामाचं. शब्द बोलता सवेच नासे, तेथे शाश्वतता कोठे असे. प्रत्यक्षास प्रमाण नसे, बरे पहा. शब्द प्रत्यक्ष नासिवंत, म्हणून घडे पक्षपात. सर्व विमळ ऐसा हेत अनुभवी नाही. आता म्हटलंय, शब्द बोलता सवेच नासे. शब्द उच्चारला गेला की लगेच तो काय होतो, नाहीसा होतो. तेथे शाश्वतता कोठे असे. मग तेथे शाश्वतता कोठे आहे. प्रत्यक्षास प्रमाण नसे, बरे पहा. ही सर्वांच्या अनुभवाची गोष्ट असल्याने तिला प्रमाण देण्याची आवश्यकताच नाही. शब्द प्रत्यक्ष नासिवंत, म्हणून घडे पक्षपात. सर्व विमळ ऐसा हेत अनुभवी नाही. शब्द प्रत्यक्ष नासिवंत असल्याने स्वरूपाच्या ठिकाणी सर्व वाद मतभेद नष्ट होतात, आणि तेथे सर्व ब्रह्म की विमल ब्रह्म असा प्रश्नच उरत नाही. सर्व विमळ ऐसा हेत अनुभवी नाही, कारण अनुभव हा नेहमी भावातीत असतो. ऐक अनुभवाचे लक्षण, अनुभव म्हणजे अनन्य जाण. ऐक अनन्याचे लक्षण ऐसे असे, अनन्य म्हणजे अन्य नसे. आत्मनिवेदन जैसे, संग भंगे असदची असे, आत्मा आत्मपणे. आता अनुभवाचे लक्षण आहे का. अनुभव म्हणजे काय, अनन्य. समर्थ म्हणतात आहे, शब्द तर नाशिवंत, शब्द प्रत्यक्ष नाशिवंत, शब्द तर प्रत्यक्ष नाशिवंत आहे. मग समर्थ म्हणतात आहे, शब्द उच्चारला गेला की तो नाहीसा होतो. मग शाश्वतता कोठे आहे. ही सर्वांच्या अनुभवाची गोष्ट आहे, आणि तिला प्रमाण देण्यासाठी प्रत्यक्षास प्रमाण नसे, बरे पहा. ही अनुभवण्यासाठी अनुभवाची गोष्ट असल्याने तिला प्रमाण देण्याची आवश्यकताच नाही. म्हणून समाजाने म्हटलेलं आहे की
ऐक अनुभवाचे लक्षण. शब्द प्रत्यक्ष नासिवंत. शब्द प्रत्यक्ष नासिवंत असल्याने स्वरूपाच्या ठिकाणी सर्व वाद मतभेद नष्ट होतात. आणि पुढे समर्थ म्हणतात, मनोन घडे पक्षपात सर्व विमळ ऐसा हेत अनुभवी नाही. सर्व वाद मतभेद नष्ट होतात आणि तेथे सर्व काही विमल की ब्रह्म असा प्रश्न उरत नाही, कारण अनुभव हा नेहमी भावातीत असतो. ऐक अनुभवाचे लक्षण. अनुभवा म्हणजे अनन्य जाण. ऐक अनन्याचे लक्षण ऐसे असे. आता अनुभवाचे लक्षण आहे का? अनुभव म्हणजे अनन्य, म्हणजे जेथे अन्य नाही, ते एकले एक स्वस्वरूप तेच आपण होणे. आणि म्हणून म्हटलंय समर्थाने की समर्थ सांगतात आहे पुढच्या ओवीमध्ये की हे सगळं मत जे आहेत मुळामध्ये आपली मतं ही इतरांना त्रासदायक ठरू नये असं आपली मतं असावी, नाही तर सरळ संतांच्या वचनांचं आपण पालन करावं. कारण म्हणून हे सगळं काही मत आहे ते आपण बाजूला ठेवावं आणि संतांच्या वचनाचा स्वीकार करावा. कारण हा मतांचा जो गलबला झालेला आहे तो गलबला काय गलबला आहे ते समर्थाने सांगितलेलं आहे मागच्या समासामध्ये, शून्यत्व निरीक्षणामध्ये. समर्थ त्याच्यात म्हणत होते, जनाचे अनुभव पुसता कळहो उठेला उचिता, हा कथा कल्लोळ श्रोता कौतुक ऐकावा. कथा कल्लोळ, या कथेंचा कल्लोळ कसा निर्माण झाला ते ऐकायचं सांगितलेलं आहे समर्थांनी. त्यातून काही घ्यायचं नाही आहे. म्हणजे सरळ समर्थांनी तो शून्यत्व निरीक्षणामध्ये सगळं दिलं आहे, कसं लोकांची मतं होती आणि त्या मताला कसे आग्रहपूर्वक समाजामध्ये मांडत असतात याचा विचार समर्थांनी केलेला होता. एक म्हणती हा संसार करिता पाहिजे पहिल्या पारू आपला नवा की जोदारू जीव देवाचे. म्हणजे समर्थ असे सिंहासनावर बसलेत आणि प्रत्येक जण आपापले प्रश्न मांडता आहेत, तसं ते समर्थांनी सांगितलेलं आहे. म्हणून पुढे म्हटलं आहे, अनन्य म्हणजे अन्य नसे, आत्मनिवेदन जैसे संगभंगे असतुची असे आत्मा आत्मपणे. अनन्य म्हणजे दुसरा कुणी नसणे, म्हणजे आत्मनिवेदन असणे. मीपणाच्या त्यागानंतर मी आत्मा या अनुभवातील मी जी जाणीव नष्ट झाल्यावर तद्रूपतेने केवळ काय उरतो? आत्माच उरतो. म्हणून म्हटलंय आत्म्यास नाही आत्मपण हेची निसंगाचे लक्षण. म्हणून कुठल्याही आकारामध्ये तो बंदिस्त नाही हो, निराधार. म्हणून समर्थांनी म्हटलेलं होतं, निराधार म्हणजे काय, निराकार म्हणजे काय, ज्याला आकार, जो आकारात नाही तो निराकार आहे, असं समर्थांनी मागच्या समासामध्ये शून्यत्व निरीक्षणमध्ये सगळं सांगितलेलं होतं. मग समर्थ आता म्हणतात आहे की आत्म्याच्या ठिकाणी मी आत्मा ही जाणीवही नसते. निसंगाचे लक्षण आहे. आत्म्यास नाही आत्मपण ह्याची निसंगाचे लक्षण काय, तर आत्म्याच्या ठिकाणी मी आत्मा ही जाणीवच नसते, हेच लक्षण आहे त्याचं. हे वाच्यांशे बोलिले जाण कळावया कारणे. वास्तविक ह्या अवस्थेचे वर्णन शब्दात होऊ शकत नाही, पण कळावे यासाठी सांगणे भाग पडते. एरवी लक्षांश तो वाच्यांशे सांगिजेल हे घडे कैसे, वाक्य विवरण ऐकैसे कळू लागे. करावे तत्व विवरण, शोधावे ब्रह्म निर्गुण, पहावे आपणास आपण म्हणजे कळे. हे न बोलताच विवरीजे, विवरवण राहिजे, मग अबोलनेची साजे महापुरुषी. शब्दची निशब्द होती, श्रुती नेती नेती म्हणती, हे तो आले आत्मप्रचिती प्रत्यक्ष आता. पुढे दिले आहे समर्थाने, प्रचित आलिया अनुमान, हा तो प्रत्यक्ष दुराभिमान, तरी आता मी अज्ञान मज काहीच नकळे. मी लटिका माझे बोलणे लटिके, मी लटिका माझे चालणे लटिके, मी माझे अवघेची लटके काल्पनिक. आता समर्थ म्हणतायत की आत्म्याच्या ठिकाणी मी आत्मा हे जाणीवच नसते, म्हणून ते निसंगाचं लक्षण आहे. आणि वास्तविक या अवस्थेचं वर्णन शब्दात होऊ शकत नाही हो, पण कळावं म्हणून समर्थ सांगत आहे. म्हणून म्हटलं एरवी लक्षांश तो वाच्यांश. एरवी जो लक्षांश असतो तोच वाच्यांशाने म्हणजे केवळ शब्दार्थाने सांगणे शक्य नसते. पण समर्थ म्हणतात सांगिजेल हे गडे कैसे, वाक्य विवरणे अपैसे कळू लागे. पण त्या लक्षांशाचे सूक्ष्म पद्धतीने सूक्ष्म बुद्धीने विवरण केलं की तो आपोआप कळू लागतो. कळावे तत्व विवरण, शोधावे ब्रह्म निर्गुण, पहावे आपणास आपण म्हणजे कळे. हे न बोलताच विवरिजे, विवरवण राहिजे, मग अबोलनेची साजे महापुरुषी. मग हे आपणास पहिलं आपल्यालाच कळलं पाहिजे हो, तर याच्यात बदल होईल, नाही तर कसा बदल होईल. म्हणून एरवी जो लक्षांश असतो तो वाच्यांशाने केवळ शब्दार्थाने सांगणं शक्य नसतं. म्हणून लक्षांशाचं सूक्ष्म बुद्धीने विवरण केलं
कीच ते आपणच कळणार आहे. म्हणून पुढे म्हटलंय, करावे तत्वविवरण, तत्वांचे विवरण करून नंतर शोधावे ब्रह्म निर्गुण. नंतर निर्गुण ब्रह्माचा शोध घेण्याचा पाहावे आपण म्हणजे कळे. अभ्यास करावा म्हणजे आपल्या खऱ्या स्वरूपाचे पाहावे आपणासे आपण. खऱ्या स्वरूपाचे ज्ञान होते आणि अनुसंधानाने स्वस्वरूपाचा साक्षात अनुभव येतो. म्हणून पुढे म्हटलं आहे, हे न बोलताच विवरिजे, विवरोन विरोन राहिजे, मग अबोलनेची साजे महापुरुषी. आता म्हटलंय, हे न बोलताच विवरिजे, न सांगताच म्हणजे न बोलताच या सांगण्याचे मनन करावं. हे न बोलताच विवरिजे, विवरोन विरोन राहिजे, न बोलताच या सांगण्याचं मनन करावं. आणि तेथेच समर्थ म्हणतात, मग अबोलनेची साजे महापुरुषी. मग समर्थ म्हणतात, असे तन्मय झालेलं महापुरुषच नुसत्या कृपादृष्टीने साधकात स्वानुभव संचलित करू शकतात. आणि त्यांचं मौन मग अबोलनेची साजे महापुरुषी, आणि त्यांचं मौन हेच खरं प्रवचन ठरतं. म्हणून पुढे म्हटलं आहे, शब्दाची निशब्द होती. आणि हे सगळं झाल्यानंतर काय होणार आहे? शब्द काय होणार? निशब्द होणार. म्हणजे स्वरूपापर्यंत शब्द पोचू शकत नाही. म्हणून म्हटलंय, शब्दाची निशब्द होती, श्रुती नेती नेती म्हणती, हे तो आले आत्मप्रचिती प्रत्यक्ष. आता स्वस्वरूपापर्यंत शब्द पोचू शकत नाही आणि त्यामुळे प्रत्यक्ष आत्मप्रचिती आली की श्रुती त्यांचे काय? नेती नेती म्हणती, श्रुती नेती नेती म्हणती, हे तो आले आत्मप्रचिती प्रत्यक्ष. आता श्रुती ही शेवटी नेती नेती करतात, म्हणून वर्णन का करतात हे कळते. आणि त्यामुळे पुढे म्हटलं आहे, समर्थांनी म्हटलंय, म्हणूनच म्हटलंय, शब्दाची निशब्द होती, शब्द पोचू शकत नाही, निशब्द होता तो. म्हणून श्रुतीही नेती नेती म्हणायला लागले आहेत. आणि हे तो आले आत्मप्रचिती प्रत्यक्ष. आता हे सगळं आत्मप्रचितीला आलेलं आहे. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, प्रचित आली या अनुमान, हा तो प्रत्यक्ष दुराभिमान, परी आता मी अज्ञान, मग मज काहीच न कळे. आता म्हटलंय, प्रचित आली या अनुमान, असा अनुभव आल्यावरही अनुमान करीत राहणे म्हणजे प्रत्यक्ष दुराभिमानच आहे. आणि समर्थ म्हणतात, आता मी अज्ञान, मज काहीच, आता मी अज्ञान, तरी आता मी अज्ञान, मज काहीच न कळे. आता समर्थ म्हणतात की अभिमान येथे असतो जेथे अज्ञान असते, त्यामुळे असा दुराभिमान जो आहे त्याला काहीच कळत नाही. म्हणून म्हटलंय, मी लटिका माझे बोलणे लटिके, मी लटिका माझे चालणे लटिके, मी माझे अवघेची लटके काल्पनिक. म्हणजे आपण ज्याला मी म्हणतो तो तर खोटाच असतो. त्यामुळे जे त्याला मीचे बोलणे, मी लटिका, माझे बोलणे लटिके, माझे चालणे लटिके, अवघेची लटिके काल्पनिक. म्हणजे मी जे बोलतो, मी जे चालतो, मी जे म्हणतो वगैरे सगळं कसं आहे? काल्पनिकच लटक आहे. म्हणून पुढे म्हटलंय, मज मुळीच नाही ठाव, माझे बोलणे अवघेची वाव, हा प्रकृतीचा स्वभाव प्रकृती लटकी. प्रकृती आणि पुरुष या दोहीस जेथे निरास, तेथे मी पण विशेष हे केवी घडे. जेथे सर्वही अशेष झाले, तेथे विशेष कैचे आले. मी मौनी म्हणता भंगले मौन्य जैसे, आता मौन्य न भंगावे, करून काहीच न करावे, असो न निशेष नसावे विवेक बळे. आता समर्थ म्हणतात, मज मुळीच नाही ठाव, मी पणाला जेथे स्थान नाही, माझे बोलणे अवघेची वाव, तेथे माझं सर्व बोलणं काय आहे? व्यर्थच आहे. हा प्रकृतीचा स्वभाव प्रकृती लटकी. हे सर्व प्रकृतीच्या स्वभावानुसारच घडतं आणि प्रकृती ही खोटी भासमय आहे. प्रकृती आणि पुरुष या दोहीस जेथे निरास, तेथे मी पण विशेष हे केवी घडे. मग स्वरूपाच्या ठिकाणी काय आहे? प्रकृती म्हणजे वायुरूप स्फुरण, आणि पुरुष म्हणजे काय? ते शुद्ध जाणे. नीट श्रवण करा. आता प्रकृती म्हणजे काय? तर स्वरूपाच्या ठिकाणी प्रकृती म्हणजे वायुरूप स्फुरण, आणि पुरुष म्हणजे शुद्ध जाणीव. आता प्रकृती आणि पुरुष समर्थ म्हणतात, या दोहीच जेथे निरास, या दोन्हींचा निराश होतो आणि मग तेथे काय होतं? तेथे मी पण विशेष हे केवी घडे. तेथे मी हे जी विशेष भावना राहीलच कशी हो? जर प्रकृती आणि पुरुषच जेथे दोघे निराश होतात, दोघींचा निराश होतो, तेथे मी ही भूमिका राहिलीच कशी?
आणि कुठून राहणार, ती शिल्लकच राहणार नाही विशेष भावना. म्हणून पुढे म्हटलं आहे, जेथे सर्वही अशेष झाले तेथे विशेष कैचे आले, मी मौनी म्हणता भंगले मौन्य जैसे. आता मौन्य न भंगावे काहीच न करावे, असो न निशेष नसावे विवेक बळे. जेथे सर्वही अशेष झालं म्हणजे जेथे सर्व दृश्य निशेष झाले तेथे विशेष कैचे आले, तेथे मी पण हे विशेष तरी कसं राहील. मी मौनी म्हणता भंगले, एखाद्या माणसाने म्हणावं की मी मौनी आहे. मौन्य जैसे म्हणजे त्याच्या या बोलण्यानेच त्याचं मौन भंग पावते आणि तसंच जे निशेष आहे त्याला विशेष ठरविल्याने ते घडतं. आणि म्हणून पुढे म्हटलं आहे, आता मौन्य न भंगावे करून काहीच न करावे, असोनी निशेष नसावे विवेक बळे. आता समर्थ म्हणतात आहे, आता स्वरूपानुभव घ्या. आता मौन्य न भंगावे पण स्वरूपानुभव घ्या तुम्ही. पण समर्थ म्हणतात की मौन भंग करून देऊ नका, मौनाचा भंग होऊ देऊ नका, मौन भंगू देऊ नका. आणि हे सर्व करीत असूनही काही करू नये. आता मौन्य न भंगावे करून काहीच न करावे म्हणजे आता स्वस्वरूपानुभव घ्यावा पण मौन भंगू देऊ नये. सर्व करीत असूनही काही करू नये म्हणजे देहाने व्यवहार करीत असूनही अंतर्याने पूर्णपणे मीपणा विरहित विवेकाच्या बळावर असावे असं समर्थ सांगत आहेत. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे ब्रह्मनिरूपण नाम समास दुसरा. जय जय रघुवीर समर्था.